नमस्कार, लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज पंढरपूरमध्ये एकविरा मंच बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे. भारूड लोककला प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. 10 दिवसाचा कालावधी होता आणि ह्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये तालुक्यातले असतील किंवा जिल्ह्यातले असतील आणि लांबची लोकं किंवा लांबची जे भारूड शिकण्यासाठी लोकं आलेले आहेत किंवा तिथं मुलं आहेत, लहान मुलापासून ते कमीत कमी वयस्कर लोकांपर्यंत हे भारूड लोककला शिकण्यासाठी आलेले आहेत. आणि एकविरा मंच बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे. हे प्रशिक्षण केंद्र या पंढरपूरमध्ये संपन्न कार्यक्रम झाला आहे. तर या कार्यक्रमामध्ये जे काय नवीन लोक आहेत किंवा बाहेरून आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नेमकं याचा अनुभव काय आहे वगैरे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? ओम गोपाल भगत, राहणार शेगाव. बरं, कुठून आलो? शेगाव. कोणता जिल्हा? अकोला. बरं, किती वर्षापासून करत आहे याचं? माझं 3 वर्षापासून शिक्षण चालू आहे आणि अजूनही शिक्षण चालू आहे. पण मला एवढ्या मोठ्या आमच्या भारूड सम्राज्ञी चंदामाई तिवाडी यांच्याकडे जी मला शिकायला येण्याची संधी मिळाली ती माझ्या जीवनाचं मी सोनंच समजतो. आणि इथं मिळालेला मला अनुभव खूप प्रेमळ स्वभावानं शिकवणं, खूप प्रेमळ असं मुलासारखं. त्यांच्या 2 मुली आमच्या संध्याताई आणि सरिताताई यांचं जे स्वभाव, ताईचा स्वभाव आम्हाला खूप पटला. बरोबर. आणि किती दिवसापासून हे चालू आहे शिबिर तुमचे? हे शिबिर 1 मे ते 10 मे चाललेलं आहे आणि आम्ही 10 दिवस इथं निवासी होतो. काय शिकला नेमकं तुम्हाला? असं काय वाटलं की बाबा इथून तुम्हाला या पंढरपूर नगरीमधून भारूड इथं वारकरी संप्रदाय देखील, इथं मोठे मोठे वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहेत तिथं घडले जातात. तसंच एक भारूड म्हणजे एक आता सध्याला बघितलं तर तुरळक ठिकाणी भारूडाचा प्रकार चाललेला असतो किंवा त्याची पुढं चालवण्याची जी परंपरा आहे ती सध्या कमी आहे. वारकरी संप्रदायामध्ये परंपरा भरपूर प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक जे लोककला आहेत त्या लोककला अशा लोक पावत चालले आहेत, म्हणजे तो थोड्या प्रमाणात कमी होत चालले. तर आता तुम्ही त्यासाठी आलेला आहात, तर तुम्ही काय शिकून चालला, नेमकं काय तुम्ही करणार आहात तिकडे? मी आईकडून गोंधळी, पोतराज, जोगवा, वासुदेव असे जे पात्र आहेत हे पात्र कसे घ्यायचे, लोकांसमोर कसं भारूड सादरीकरण करायचे हे मी इथे शिकलो. तर अशा पद्धतीनं या कार्यक्रमानिमित्त किंवा या कार्यक्रमाला 10 दिवसाचं जो प्रशिक्षण होतं या प्रशिक्षणाला लांबून लोक आलेले आहेत. तर अजून आपण बऱ्याच लोकांना भेटणार आहोत की प्रशिक्षण कसं होतं आणि ह्याचा कसा आनंद त्याने घेतला. 10 दिवस होते आणि या 10 दिवसामध्ये नेमकं त्यांनी काय शिकले किंवा यातून ते काय घेऊन जाणार आहेत ते आपण बघणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कुठून आला तुम्ही? पंढरपूर. इथलेच तुम्ही? हो, इथलेच आहेत. किती किती वय किती आहे तुमचं? माझं 78. बर. हां. मला खूप आवड आहे, म्हणजे कीर्तन पण करते. कीर्तनाचे पण माझे क्लास झालेले आहेत आणि हे 2 वर्ष हे झालेत आता. हे भारुडाचे 2 क्लास झालेले आहेत माझे. आणि ते चंदा तिवारींनी मला म्हणजे बोलवलं. त्यांचा फोन आला, मला इतका आनंद झाला. मी म्हटलं मला येईल का? तर त्या म्हटल्या येईल. न यायला काय झालं, आत्मसात करू शकता की नाही. त्यामुळे त्याप्रमाणे मला दिलं आणि मला खूप अध्यात्माची खूप आवड आहे. त्यामुळे मी कुठंही काही कार्यक्रम असला तरी तिथं एकटी जात असते. 10 दिवस जे कार्यक्रम होता किंवा 10 दिवस हे प्रशिक्षण होतं, त्या 10 दिवस तुम्ही आलात? हो, 10 दिवस मी अगदी एकला, म्हणजे माझा मुलगा आणून सोडायचा मला आणि आता पण तो न्यायला येतो संध्याकाळी. त्यामुळं त्याला पण त्याचं श्रेय आहे आणि मला पण आवड आहे म्हणून मला पण श्रेय आहे. ह्याच्यामध्ये आता काय लोक म्हणतात की असं व्हायला लागलं की ही लोककला जी लोक पावत चाललेली आहे ह्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय? नाही, लोककला कमी झालेली नाही. उलट अध्यात्मक क्षेत्र आहे हे ना. त्यामुळं निरनिराळे आपल्याला ह्याच्यातनं शिकलं की अनुभव येतात. लोक एकमेकांच्या दृष्टीने म्हणजे बघतात ते. पण मला तरी असं वाटतं की अध्यात्म हे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्याचा अनुभव खूपच छान आहे. नवीन पिढीने काय केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नवीन पिढीने म्हणजे आता हे इथं निदान ऐकून तरी 2-4 वेळा ऐकलं तरी त्याचं म्हणजे आपल्याला काय त्याच्यात मतितार्थ भरलेला आहे हे आपल्याला नक्कीच समजेल आणि त्याप्रमाणे मुलांना हे करता येईल, आत्मसात करता येईल. आणि लहान मुलांना मुख्य म्हणजे ह्या कार्यक्रमात नेलं पाहिजे. आता या लहान मुली कशा आहेत तशा लहान मुलांना हे ग्रहण करता आलं पाहिजे, म्हणजे पुढची पिढी चांगली होईल. आता ह्या 10 दिवसामध्ये काय शिकला नेमका तुम्ही? मी आता ज्ञानेश्वर माऊलींचं शिकलं. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे त्यांच्या आपलं निवृत्तीनाथांनाच गुरु केलं की नाही. मग आत्ताच्या काळात तसं आहे का? आता भावात इतकं आहे, पण त्या काळात म्हणजे
आपण थोडं तरी घेतलं पाहिजे की अध्यात्मशास्त्रात काय आहे किंवा अध्यात्मात काय भरलेलं आहे, की बराच अध्यात्मशास्त्रात भक्तिमार्ग कसा आहे त्या अध्यात्मक्षेत्रातनं शिकायला मिळेल. आणि ते आपण निरनिराळे म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणा किंवा मुक्ताबाई म्हणा किंवा जे जे संत होऊन गेले तुकाराम महाराज म्हणा ह्यांच्यातनं शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं की आपण आपोआपच सुखी होतो. एवढंच मला सांगायचं. अजून काय? तर आजींचं असं म्हणणं आहे आणि इथं शेजारी त्यांच्या लहान मुली आहेत वगैरे, त्यांना पण आपण विचारणार. तर काय नाव तुझं बाळा? अर्पिता. तुझं? आराध्या. कितीला शाळेला तू? तिसरी. तू? तिसरी. 10 दिवस होते, काय शिकली तू? मी एक भारूड शिकले. रोज येत होते का रोज? हां. काय काय एखादा म्हणून दाखव बरं. नमो ज्ञानेश्वरा. हा म्हण. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उधारा सोपान देवा. निवृत्ती उधारा सोपान देवा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आधात्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. जगदोद्धारा लागी धरिले अवतार. मिरविला बडिवार सिद्धाईचा. जगदोद्धारा लागी धरिले अवतार. मिरविला बडिवार सिद्धाईचा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. बरं आता मला सांगा, तुम्ही शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये कुठलं घेणार आहे तुम्ही? यातलं भारुडातलं काय आवडतं तुम्हाला नेमकं? शाळेच्या गॅदरिंगमध्ये तुम्ही कुठलं काय घेणार नेमकं? आता ह्यातलं तुम्ही 10 दिवस शिकला बरोबर, ते गॅदरिंगमध्ये तुम्ही काय घेणार नेमकं? परत कुठलं भारुड घेणार? नमो ज्ञानेश्वरा. हेच घेणार? दोघी तेच घेणार? हां. तर अशा पद्धतीनं लहान मुली देखील या भारुड प्रशिक्षणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपण बघितलं की एवढं पाठांतर त्यांचं झालेलं आहे. या वयामध्ये यांचं पाठांतर असं आहे तर पुढं जाऊन चांगल्या भारुडकार हे होतील हे नक्कीच म्हणावं लागेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.